तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, केळी म्हणून ऊस लागवड करायची आणि ती पण कमी खर्चात या सिरीजचा आहे डे 2. ज्याने कोणी डे 1 बघितला नाही त्याने नक्की जाऊन बघा. त्यामध्ये तुम्हाला आपण काल काय काम केलं ते समजून येईल. डे 2 मध्ये आपण आज काय करणार आहे, हाताळलेली ड्रिप जे आहे ते पूर्णपणे सेट करून घेणे आणि ती सबनीला जॉईन करणे. यामध्ये 2 एकरामध्ये आपण 2 सबनील वापरणार आहे. कसं आणि काय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की समजून येईल. ही सिरीज बघण्यासाठी फॉलो करून घ्या. तर मित्रांनो, हे आपलं पूर्ण 2 एकर आहे आणि 2 एकरामध्ये आपण ह्या साईडला 1 एकर, दुसरा म्हणजे ह्या साईडला 1 एकर, असं दोन्हीकडे 1 एकर घेऊन मध्ये सबनेल टाकून 2 एकराचं नियोजन केलं आहे. हे आपला मेन पाण्याचा सोर्स असणार आहे. इथून मेन पाणी येणार आणि एक इकडे एक जाणार आणि दुसरा इकडे एक जाणार. हे झालं पूर्ण 1 एकराचं आणि दुसऱ्या एकराला जातं पाणी इकडे. ही जी पाईप दिसतो ना मित्रांनो, ही तीच पाईप आहे जो मेन सोर्स कडनं आपण या दुसऱ्या एकराला आणलाय आणि ही बरोबर आणायच्या मधनं आणलाय. त्यामुळे खालचं आणि वरचं भिजून पूर्ण एकर भिजणार आहे. ट्रॅक्टर आज आपण का चालू केला, गोबताश टाकायचा आणि त्यात हे सबनेल टाकून गाडून टाकायचं. कारण उन्हामुळे पाईप खराब होत नाही आणि पाईप एकदा सेट झाला पॅक केलं की पुढचं काम करायला रिकाम होत. राहिलेलं ड्रिप होतं बघा, ते सगळं टाकून घेतलं सपा. तर यामध्ये बघा आपण काय केलं, एका सरीला डबल ड्रिप केलंय. जे आपण केळी मोडली त्याच केळीचं जुनं ड्रिप आहे, त्याच्यामुळे एका सरीला डबल ड्रिप टाकून दिली. आता उन्हाळ्यात पण पाण्याची कमी ना पडणार बघा ऊसाला. ते झालं काम केलं की बघा पूर्ण 2 एकरात ड्रिप सेट करून घेतली, पॅक करून घेतली आणि ती सबनेल आपण गाडून पण टाकला. गाडून का टाकायचं तुम्हाला मी सांगितलंच. आणि खर्च सांगायचा झाला तर आज फक्त आपल्या घामाचा खर्च होता. कारण आज एक पण माणूस आपण कामाला नव्हता लावला. ड्रिप जे वापरले आणि सबनेल जे वापरला जुन्या मोडलेल्या केळीचाच होता, त्याच्यामुळे काही दुसरा खर्च नव्हता. ड्रिप वगैरे सगळे सेट करून ठेवले आणि आज संध्याकाळी 10 लाईट आली ह्याच्यावरती रात्रभर पाणी ठेवायचं. ड्रिपने अगोदरच पाणी सुटत हात कांडी कशी दाबणार आहे ते बघण्यासाठी आताच आपल्या सिरीजला फॉलो करून ठेवा. कारण उद्या येणार आहे अनुभवी सिरीजचा डे 3.